हे गाईज, वेलकम आहे माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी सकाळी चालू आहे घरामागं वर ह्या शेतात सकाळ सकाळी भारी वाटतंय. आणि एकटाच आहे फिरायला वर, आणि त्याच्यात एकदम भारी म्हणजे ह्या मक्याला बघायला. परवाच दाखवले ब्लॉगमध्ये, किती बारकं होतं तेव्हा कमरे एवढं दाखवलं होतं ना मी. आज माझ्यापेक्षा वर गेलं. दिवसेंदिवस त्याचं वाढ होत चाललंय आणि आपली हाईट कमी होत चालली. गवत तर काय नाही आत. इथलं सगळं गवत काढून इथेच ठेवलेत, अजून बाहेर पण काढले नाही ते. अजून पाऊस पडले की इथं चिटकताय. अजून सूर्य पूर्ण कडक पडलाय, ऊन लागालंय फुल. आता आहे बाकीचं काम, ते पण करायला पाहिजे. ह्यात किती गवत लागले, परवाच खुरपलं आहे. अजून पलीकडे काय नाही, इथं एवढं लागलं आहे. ते काल पेंडी बांधायला आणलेलं आहे, अजून एवढं शिल्लक आहे. हे तर पूर्णच आहे आणि अजून एवढं आहे. हे संपायला अजून 2-3 वार जाईल. अजून एवढं आहे. आता चाललो परत त्या दोघांना 1 तास चारून आणायला. ते तर काय पोहत आहे आणि वर थांबले. कॅनलमध्ये रात्री पाणी नव्हतं, परत पाणी आलं. आता एकदा येत आहे, एकदा जात आहे, एकदा येत आहे, एकदा जात आहे, असं चाललंय. अजून पाणी तर पूर्ण घाण आहे. ऐ होटा कसं बघाले. ते वर थांबलंय कारण त्याचं दाव बारका आहे, ह्याचं मोठं आहे. नाही, ह्याला इथं बांधल्यामुळे ते आत गेलंय. त्याला साईड नाही, त्याला पण तिथेच बांधलंय. त्याचं झालं वाटतं. कसं बघतंय, हट ऐ बाहेर 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 या. ओके, तिथेच थांब. त्याला पण आणायला पाहिजे. आता ही पण जाऊन आलाय, ह्याचं पण अंग भिजलाय. सकाळ सकाळी भारी आहे. ऐ काय बघतोय? ह्याचं दाव इथं बांधलंय. हे पण जाऊन आलंय, ते पण जाऊन आलंय. ह्या दोघांना पलीकडून इकडे यायला कॅनलमधून आणले पाण्यातून. मला यायचं झालं तर असं जाऊन त्या पूलवरून मग इकडे यावं लागलं. कॅनेल आहे, कॉन्क्रीट केलेत पूर्ण, आणि हे पायऱ्या पलीकडे जाण्यासाठी इथून. पण एक कळी नाही इथं. ही रेष कशामुळे असेल? तिथं पण आहे आणि इथं पण आहे आणि तिकडं पण आहे, तिकडं पण आहे आणि इथं पण आहे. कशामुळे असेल रेष नेमकं? याचं काय कारण? कॉन्क्रीट फुटू नये म्हणून आहे का कशामुळे आहे काय माहिती. हे 3 काल तर ह्या पायऱ्यापर्यंत होता फुलवर, आज जरा खाली केलाय परत. यांना चारून वगैरे तिथं बांधलो, ह्याला तिथं आणि त्याला तिथं. आता चाललो मी घराकडे, कारण 2 तास झाले ना चारतोय. आता थोडं आराम करून बाकीचं काम आहे ते करायचं. तर आता वाजले 3. मग आता जायचं आहे घरामाग वर परत कालच्या वाणी भाजीपाला काढायला. आज आहे रविवार, मग मम्मी जाणार आहे परत भरायला भाजीपाला घेऊन. मग 3 जण आहे, 3 जण मिळून काढायचा. आणि संध्याकाळी 4:30 वाजता ती मम्मी घेऊन जाईल भरायला. चला मग जायचं बाहेर काय बघ, फुलच आहे आणि उकाडा पण आहे जरा फुल आहे. बघ दरवाजे ते वगैरे बंद करून घेतो, मग जायचं. दरवाजा वगैरे बंद करून घेतलो तर जायचं वर. त्याने आहे तिथं दोघं वर, आपल्याला जायचं इकडून. आभाळ खूप आहे आज, पाऊस येईल शक्यतो. काटे घेऊन गेले आता, तर ही एवढी घेऊन जायचं आहे मला. ते पलीकडचं आहे 1 पाटी आणि ही 1 पाटी. दिसायला तर थोडं दिसतंय, पण 2 पाटी होते ते. अजून आहे वर
तेवढं आणायचं आहे. आता हे निमा मुळा, निमा पालक हे पण साईडला काढून ठेवायचं. आता कोथिंबीर इथली घेऊन जायचं आहे. आता आणलंय सगळं साईडला. अजून थोडं आहे झालं ते काढायलात त्याने, फक्त आणून ठेवायचं आहे. हे दोन्ही फोन वजन झालेत खिशात, माझ्याकडेच आहेत. कसली कसली मोठी आहे ती काय. हा माझा आधीचा फोन. सगळं पॅक वगैरे झालं आहे. हे आहे मुळा, हे आहे पालक, आणि हे शेपू आणि काय आहे तर कोथिंबीर आहे. सगळं पॅक वगैरे झाले. तर मम्मी आणि दादा जात आहेत भरायला. जनावर आलेत तोपर्यंत आपण ही पिशवी नेऊन गाडीला अडकवायचं. हे मुळा आपली मम्मी वगैरे ते गेले बाजारला आणि मी चाललो परत त्यांच्याकडे. इथे एक थांबलं आहे आणि तिथे एक थांबलं आहे. ती काय दिसत नाही पण हे दिसतंय. वळाला इकडे बघितलं. कॅनल पाणी अजून सकाळपेक्षा अजून जास्त वाढलं. सकाळी कमी होतं, आता परत वाढलं. एकदा वाढतंय एकदा कमी होत आहे, एकदा वाढतंय कमी होते, चाललं आहे याचा. तेव्हाचा टाईम आहे. कांदा किती भारी दिसायला, असं तर किती भारी दिसतंय. तिकडं सूर्य आणि इकडं कांदा, तिकडं मावळत आहे. तसं काय भारी दिसतंय असं. आणि हा सूर्य मावळत चाललाय, काय भारी दिसतंय. अंधार झाला नाही, अंधार दिसायला व्हायला कॅमेऱ्यामध्ये, पण अंधार झाला नाही. सूर्य इतका भारी दिसायला आहे ना आता सध्याला. आणि त्यात असं बघितलं ना तर एकच नंबर दिसतंय. वाव वाव, काय भारी दिसायला यार. आता 7 वाजत आलेत, म्हणजे अजून 7ला पण एक 5-6 मिनिट कमी आहेत. मग ह्यांना अजून इथंच आहे घेऊन मी. मला घराकडेच जावं वाटे ना. काय भारी सूर्य मावळला आहे, लय भारी दिसायला. एकदम भारी वाटायला इथं. घराकडे जावं म्हणतोय, त्यात इथेपर्यंत जाते परत माघार येते. असं 2दा झाले आता. ह्यांना घेऊन इथंच आहे अजून, जाऊच वाटे ना. आणि ते पक्षी, काय भारी वातावरण आहे आता सध्याला. तिकडं मागं 4, पुढं 5-6 आहेत. आणि हे सूर्य मावळत आहे अजून. तर जावं लागेल तर इथनं कॅनलमध्ये जाता येत नाही, कारण पाणी आहे कॅनलमध्ये. आता जावं लागेल तर पलीकडून तिकडं पूलवरून यावं लागेल, तिकडं फेऱ्या करून यावं लागेल. इथनं जाता येत नाही कारण कॅनलमध्ये फुल आहे पाणी. सकाळी थोडं कमी तर होतं, जाता येत होतं थोडंफार. आता काय नाही, आता छाती एवढं पाणीच येत आहे. अंधार होत चालला आहे. जर करता तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा, कारण उद्याचा ब्लॉग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. त्याला भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये. Remember the days we were young, wild and free, basic getting sprung. We used to dance the night away, hang out the